Students, we are starting the second chapter of the mathematics first of the ninth class, a real number, in which we studied the concept of the like surds, and also we are studied the operation on the like surds as like division, multiplication, subtraction, as well as addition of the like surds. Also we solved some example based on them. Now we studied the rationalization of the surd in this period. आपण या पाठामध्ये आज शिकणार आहोत की एखाद्या सर्डचं कर्णी संख्येचं आपल्याला रॅशनलायझेशन कसं करायचं आहे, यालाच आपण परिमेयीकरण करणं असं म्हणायचं आहे. तर आता याची व्याख्या काय कराल पहा. व्याख्येवरूनच तुमच्या लक्षात येईल. इफ द प्रॉडक्ट ऑफ टू सर्ड्स आर और इज असं म्हणूया, इज रॅशनल नंबर, then each surds is called a rationalizing factor of each other. ही व्याख्या आहे, each other. तर बघा, जर दोन कर्णी संख्येचा गुणाकार रॅशनल नंबर येत असेल तर प्रत्येक कर्णीला आपल्याला काय म्हणायचंय, रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणायचंय. एकमेकीचा रॅशनलायझिंग फॅक्टर असं म्हणायचंय. तर फॉर एक्झाम्पल आपण घेऊया. बघा, 2√3 इट इज अ क्वाड्रॅटिक सर्ड, वर्गीय कर्णी आहे. मी याचं आपल्याला रॅशनलायझेशन करायचं आहे. मग कर्णिस्थ संख्या जी आहे, ह्या कर्णिस्थ संख्येला किंवा ह्या सर्डला आपल्याला अशा संख्येनं गुणायचे की कर्णी चिन्हाखाली आपल्याला पूर्ण वर्ग संख्या येईल. उदाहरणार्थ बघा, आता इथं आपण घेतलंय 2√3 इट इज इक्वल टू, याला मी 2√3ला √3 न गुणतोय. Therefore we get 2√3 into 3. या दोघांचा गुणाकार केला. Why? These are irrationals. बघा, दोघांचा गुणाकार केला, कर्णी चिन्हाखाली हे दोन्ही फॅक्टर घेतले. इट इज इक्वल टू 2√9. आता वर्गमूळ निघू शकतं 9चं, आणि म्हणून या ठिकाणी आपण 2 into 3 इट इज इक्वल टू 6. सो इट इज अ रॅशनल नंबर. आलेली संख्या ही आपल्याला रॅशनल नंबर आहे हे दिसतंय. पण ही कशामुळे आली? मल्टिप्लिकेशन ऑफ टू क्वाड्रॅटिक सर्ड. आपण डेफिनेशन केले, मल्टिप्लिकेशन ऑफ टू क्वाड्रॅटिक सर्ड इज अ रॅशनल नंबर इफ असं म्हटलंय. देन इच क्वाड्रॅटिक सर्ड, म्हणजेच इथं जी प्रत्येक क्वाड्रॅटिक सर्ड आहे, इथं मी राऊंड करतो, ही पहिली क्वाड्रॅटिक सर्ड, दुसरी क्वाड्रॅटिक सर्ड, ह्या दोन्हीही एकमेकीच्या काय आहेत, रॅशनलायझिंग फॅक्टर्स. सो √3 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर. म्हणजेच परिमेयीकरण गुणक याला म्हणायचंय. दिलेल्या परिमेय संख्येचा परिमेयीकरण गुणक. म्हणजेच 2√3चा परिमेयीकरण गुणक किती आला? √3 आला. सो rationalizing factor of 2√3 it is a √3, or rationalizing factor of √3 it is a 2√3. एकमेकाचे हे काय आहेत?
परिमेयकरण गुणक आहेत. लक्षात ठेवा. एक सोपं उदाहरण या ठिकाणी आपण घेतलंय. आता दुसरं या ठिकाणी जर घेतलं तर बघा काय मिळतंय मला. सेकंड एक्झाम्पल. तर दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये मी रूट 27 घेतलं. तर ही सुद्धा क्वाड्रॅटिक सर्ड आहे. याचं आपल्याला रॅशनलायझेशन करायचं आहे. मग यासाठी मी काय केलं तर हे जे रूट 27 आहे याचे फॅक्टर पाडले. हे रॅडिकंड जो आपणाला दिलाय याचा आपणाला फॅक्टर पाडायचे. हे कसे तर एक वर्ग संख्या असली पाहिजे त्यातील फॅक्टर. आणि म्हणून या ठिकाणी 9 इंटू रूट 3 इट इज अ फॅक्टर ऑफ 27. यापैकी 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय मिळेल 3 रूट 3. हे आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मिळेल. मग याचं आपल्याला काय करायचंय रॅशनलायझेशन करायचंय. लक्षात. रॅशनलायझेशन करत असताना मी काय केलं पहा. घेतलेली संख्या जी आहे ही पहिल्यांदा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये घेतली आणि नंतर हा जो सिम्पलेस्ट फॉर्म आहे 3 रूट 3 याला मल्टिप्लायड रूट 3 नच गुणलं. कर्णित संख्येलाच कर्णित संख्येनं गुणायचंय. पुढच्या पायरीला आपल्याला काय मिळेल 3 रूट 3 इंटू रूट 3 म्हणजेच कर्णित संख्येखाली कर्णीखाली आपल्याला 3 गुणिले 3 या ठिकाणी मिळतील. अशा प्रकारे 3 इंटू रूट 9 मिळेल. स्क्वेअर रूट काढलं 9चं तर मला काय मिळेल 3 इंटू 3. देअरफॉर 9 इट इज अ रॅशनल नंबर. हा आपल्याला काय मिळाला रॅशनल नंबर मिळाला. अर्थात रूट 27चं रॅशनलायझेशन करण्यासाठी मी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये प्रथम लिहिलं आणि त्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर शोधला. रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणूया आपण. हा किती मिळाला रूट 3 मिळाला. तर अशा प्रकारे कुठल्याही कर्णित संख्येचं आपण काय करू शकतो रॅशनलायझेशन करू शकतो. आणखी मुलांना जाता आता काही वेगळी उदाहरण आपल्याला बघता येईल. पहा तिसरं उदाहरण बघू आपण. व्हेरी इझी. इथं 5/2 रूट 7 घेतलं मी. याचं आपल्याला रॅशनलायझेशन करायचंय. रॅशनलायझेशन करत असताना या ठिकाणी डिनॉमिनेटर बघायचं आहे. तर डिनॉमिनेटर खाली आपणाला दिलेली सर्ड जी आहे ती सर्ड 2 रूट 3 अशी आहे. सॉरी 2 रूट 7 आहे. दिलेली संख्या ही आपणाला इररॅशनल नंबर आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटर स्वरूपामध्ये असणारी आहे आणि म्हणून डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करायचं प्रथम. लक्षात. आपल्याला प्रश्न विचारला जातो रॅशनलाइज द डिनॉमिनेटर असा प्रश्न विचारला जातो. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. तर डिनॉमिनेटरचं आपल्याला रॅशनलायझेशन करायचंय. मग दिलेली संख्या जी आहे ह्या संख्येला मी पुन्हा एकदा समोर लिहितो 2 रूट 7 इंटू रूट 7 अपॉन रूट 7. जरी आपण अंशाला आणि छेदाला रूट 7 न गुणलं तरी याची किंमत मुलांना बदलत नाही, सेम राहते. कारण आपण इथं जर भाग लावला तर भागाकार 1 येईल आणि 1 न मूळ संख्येला जर गुणलं तर तीच संख्या मिळणार आहे. आणि म्हणून रूट 7 नच का गुणलं अंशाला आणि छेदाला तर डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला दिलेली सर्ड जी आहे ती 2 रूट 7 आहे
रॅडिकंट आपणाला परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये आणायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी रूट 7नच गुणलं. पुढच्या पायरीला काय येईल? 5√7 अपॉन 2 इंटू √7 इंटू 7. अशा प्रकारे मला पुढची पायरी काय मिळेल? 5√7 अपॉन 2 इंटू √49. आता रॅडिकंट आपण कसा आणलाय? परफेक्ट स्क्वेअर नंबर आणलाय आणि म्हणून पुढच्या पायरीला 5√7 अपॉन 2 इंटू 7 इट इज इक्वल टू 5√7 अपॉन 14. अशा प्रकारे इथं आपण कर्निष्ठ संख्या ही 14 आणलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी कर्निष्ठ संख्या आपणाला जो मिळालेला आहे ही 14 आहे आणि हीच 14 संख्या आपणाला रॅशनलाइज म्हणजेच रॅशनल नंबर म्हणून मिळते. अशा प्रकारे आपण जो डिनॉमिनेटर आहे तो रॅशनलाइज केलेला आपल्याला दिसतो. या प्रकारे आपण डिनॉमिनेटर रॅशनलाइज करू शकतो. वेगवेगळी उदाहरणं पाहत असताना आणखी काही उदाहरणं यावरची बघूया. तुमच्या पुस्तकामध्ये बरेचशी अशी उदाहरणं दिलीत प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये. त्यापैकी आणखी काही उदाहरणं आपल्याला बघता येतील पहा. तर इथं दुसरं उदाहरण घेऊया आपण. 6/9√3 असं घेतलंय आणि म्हणून या ठिकाणी लिहिताना 6/9√3 इंटू √3/√3 इट इज इक्वल टू 6√3/9 इंटू √3 इंटू 3. ह्या दोघांचा गुणाकार केला आपण एकाच करणी संख्येखाली. लक्षात ठेवा. पुढच्या पहिला 6√3/9 इंटू √9. देअरफॉर 6√3/9 इंटू 3 याचा आपण स्क्वेअर रूट काढलं. पुढच्या पहिला 6√3/9×3=27. तर ही आपण जो डिनॉमिनेटर आहे तो रॅशनलाइज केलाय पहा. अशा प्रकारे आपण दिलेली संख्या रॅशनलाइज करत असताना अंशाला आणि छेदाला सरडनं गुणायचे. लक्षात ठेवा. सेम सरडनं गुणा. अशा प्रकारे आपण दिलेल्या संख्येचा छेद जो आहे तो रॅशनलाइज या ठिकाणी करू शकतो. वेगवेगळी उदाहरणं तुमच्या मुलांना पुस्तकात दिलेत. ही उदाहरणं तुम्ही प्रॅक्टिस सेटमधली सोडवायची आहेत. आता पुढचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी महत्त्वपूर्ण अभ्यासायचा आहे आणि तो मुद्दा म्हणजे आपल्याला बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजे नेमकं काय हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड हा एक मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड कशाला म्हणायचं? बायनॉमियल, ट्रायनॉमियल, पॉलिनॉमियल्स म्हणजेच बहुपदीचे आपण प्रकार या ठिकाणी पुढे बघणार आहोत, अभ्यासणार आहोत. एकपदी, द्विपदी, बहुपदी, त्रिपदी ह्या संकल्पना 8वी मध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे. बायनॉमियल म्हणजेच द्विपदी, क्वाड्रॅटिक वर्गीय, सर्ड, कर्णी. मग याचा अर्थ काय? ज्या क्वाड्रॅटिक सर्डमध्ये 2च पद असतात अशाला आपण बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हणतो. हॅविंग टू, फक्त 2च पद आहेत, 2 टर्म्स इन क्वाड्रॅटिक सर्ड.
क्वाड्रॅटिक सर्ड ह्यामध्ये एखादं उदाहरण आपल्याला पाहता येईल 2 + √3. तर पहिलं पद आहे, पहिलं टर्म हे 2 आहे आणि दुसरं पद आपल्याला √3 दिसतंय. यामध्ये बेरीज आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या सर्डला आपण काय म्हणतो, क्वाड्रॅटिक सर्ड. फॉर एक्झाम्पल 2√7 + 5. It is also quadratic surd. It have 2 terms. ही दोन जी पद आहेत यांच्यामध्ये आपल्याला बेरीज दिसते. फक्त बेरीजच नाही मुलांना, तर वजाबाकी सुद्धा असणारी सर्ड आपल्याला या ठिकाणी पॉइंट आउट करता येतील. √5 - √3. इट इज ऑल्सो क्वाड्रॅटिक सर्ड. तर अशा प्रकारे क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजे नेमकं काय हे आपण या ठिकाणी समजून घेतलंय, की ज्यामध्ये 2 पद असतात, ज्या सर्डमध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक सर्डमध्ये 2 पद असतात, अशा क्वाड्रॅटिक सर्डला आपण काय म्हणतो, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हणतो. ही जी बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड आहे याचं आपल्याला रॅशनलायझेशन करायचं आहे आणि रॅशनलायझिंग फॅक्टर शोधायचं आहे. जर त्याचा आपल्याला रॅशनलायझिंग फॅक्टर शोधता आला तर अशा रॅशनलायझिंग फॅक्टरला आपण काय म्हणणार आहोत, कॉन्जिगेटिव्ह पेअर ऑफ बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड. दुसरी संकल्पना आपल्याला काय बघायची आहे पहा, कॉन्जिगेटिव्ह पेअर. कॉन्जिगेटिव्ह पेअर ऑफ बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड. थोडक्यात लिहितो मी इथं, महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. तर हा मुद्दा सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे, अभ्यासायचा आहे. यामध्ये नेमकं काय अभ्यासायचं आहे पहा. आता समजा मी इथं 2 बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड घेतो, त्याचा प्रॉडक्ट करतो. √A + √B. इट इज अ बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड. मल्टिप्लाइड बाय √A - √B. Then what's happen? We get in first bracket √A² minus in second bracket √B². That is equal to A - B. हे आपल्याला आन्सर मिळतं. हे कोणत्या विस्तार सूत्रानं आपण या ठिकाणी बघितलं. आपल्याला सूत्र माहित आहे, x - y आणि x + y. चिन्ह भिन्न असतील कंसांची आणि पद तीच असतील तर आपण x² + y² हे घेतो. आणि याच फॉर्म्युल्यानं आपण हे पहिली सर्ड जी आहे ही सर्ड आपल्याला मिळाली. त्यांचा जर प्रॉडक्ट आपल्याला रियल नंबर येत असेल, और रॅशनल नंबर, नॉट रियल नंबर जर असेल तर दुसरी क्वाड्रॅटिक सर्ड ही पहिल्या क्वाड्रॅटिक सर्डची कॉन्जिगेटिव्ह पेअर असते. लक्षात घ्या. समजा ही जर क्वाड्रॅटिक सर्ड दिली असेल तुम्हाला, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड, तर ह्याचा आपल्याला कॉन्जिगेटिव्ह पेअर शोधायला लावली तर लक्षात घ्या त्यांच्या टर्म सेम राहतील, फक्त चिन्ह मधलं जे आहे ते बदलावं लागेल. आणि अशी मिळणारी जी सर्ड आहे बायनॉमियल सर्ड, यालाच आपण पहिल्या क्वाड्रॅटिक सर्डचा काय म्हणणार, कॉन्जिगेटिव्ह पेअर किंवा कॉन्जिगेट पेअर असं म्हणतो. म्हणजेच अनुबद्ध जोडी याला मराठीमध्ये म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ दुसरं उदाहरण घेऊया आपण. आपल्याला विचारलं जातं प्रश्न, फाइंड आउट द कॉन्जिगेट पेअर ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक सर्ड. एक्झाम्पल फर्स्ट बघूया आपण. इन ब्रॅकेट √7 - 5. तर याचा आपल्याला कॉन्जिगेट पेअर शोधायचे. बघा, हे कॉन्जिगेट पेअर शोधत असताना फक्त चिन्ह बदलायचे. समजा मी दिलेली सर्ड घेतली √7 - 5 मल्टिप्लाइड बाय
root 7 plus 5. We get in bracket root 7 bracket square minus in bracket 5 bracket square. Also we get 7 minus 25. It is equal to 25 मधनं 7 गेले तर आपल्याला 18 मिळतील minus 18. It is a rational number. लक्षात घ्या. आणि म्हणून ही जी दुसरी सरड आहे ह्या दुसऱ्या सरडला आपण कॉन्झिक्युटिव्ह पेअर म्हणायचं दिलेल्या सरडची. लक्षात घ्या. अशा प्रकारे आपण कुठल्याही बायनॉमियल क्वाड्रॅटिक सरडची कॉन्झिक्युटिव्ह पेअर या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. डायरेक्ट सुद्धा तुम्ही हे लिहू शकता कॉन्झिक्युटिव्ह पेअर. तर प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये या ठिकाणी आपल्याला जाण्यापूर्वी काही उदाहरणं जी आहेत रॅशनलायझेशनची ती कॉन्झिक्युटिव्ह पेअरच्या सहाय्याने या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा 3 मार्काला परीक्षेत अशी उदाहरणं तुम्हाला विचारली जातात. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर मागाशी बघितले आपण. बट आपणाला कॉन्झिक्युटिव्ह पेअरच्या सहाय्यानं रॅशनलायझेशन कसं करता येईल अशी उदाहरणं आपण या ठिकाणी बघणार. सपोज वी हॅव टेकन हिअर, इथं आपण म्हटलंय रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे. मग हे करत असताना 1 अपॉन रूट 5 मायनस रूट 3 असं आपल्याला एक एक्झाम्पल दिले समजा. तर याचं आपल्याला रॅशनलायझेशन करायचं, छेदाचं रॅशनलायझेशन करायचंय. म्हणजे छेदस्थानी आपल्याला रॅशनल नंबर आणायचंय आणि म्हणून आपल्याला कॉन्झिक्युटिव्ह पेअर आपल्याला प्रथम शोधता आली पाहिजे. सो फर्स्टली कॉन्झिक्युटिव्ह CONJUGATIV कॉन्झिक्युटिव्ह पेअर ऑफ रूट 5 मायनस रूट 3 इज काय मिळेल मला रूट 5 प्लस रूट 3 ही कॉन्झिक्युटिव्ह पेअर मिळेल. ह्या कॉन्झिक्युटिव्ह पेअरनं अंशाला आणि छेदाला काय करायचं गुणायचे. लक्षात ठेवा. म्हणजेच या ठिकाणी रॅशनलाइज करत असताना दिलेली सरळ उदाहरण मी प्रथम घेतो. 1 अपॉन रूट 5 मायनस रूट 3 इज इक्वल टू. आता आपल्याला याचं रॅशनलायझेशन करायचं आहे. अंशाला छेदाला गुणू पण कॉन्झिक्युटिव्ह पेअरनं 1 इंटू इन ब्रॅकेट रूट 5 प्लस रूट 3 अपॉन इन फर्स्ट ब्रॅकेट छेदाला गुणूया आपण रूट 5 मायनस रूट 3 इंटू रूट 5 प्लस रूट 3. इट इज इक्वल टू रूट 5 प्लस रूट 3 एकनं गुणलं तर अंशस्थानी हेच मिळणार आहे मला. छेदस्थानी मात्र मला काय मिळेल, एकदा बेरीज एकदा वजाबाकी पद्धतीचं आहे. आपण विस्तार सूत्र वापरायचं म्हणजेच इन स्क्वेअर ब्रॅकेट टाकू आपण and in simple bracket root 5 bracket square minus in simple bracket root 3 bracket square bracket complete. पुढच्या पायरीला काय मिळेल मला रूट 5 प्लस रूट 3 न्यूमरेटर मिळाल. डिनॉमिनेटरला पण 5 मायनस 3 वर्गमुळात 5 चा वर्ग 5 वर्गमुळात 3 चा वर्ग 3. हे कसं आलं, वर्गमुळात 5 चा वर्ग करायचा आहे मला. म्हणजेच त्याचा किती वेळा गुणाकार 2 वेळा. रूट 5 इंटू रूट 5 इट इज इक्वल टू रूट 25. इट इज इक्वल टू 5. सो स्क्वेअर रूट ऑफ रूट 5 इज इक्वल टू 5. लक्षात घ्या. या पद्धतीनं आपण स्क्वेअर रूट ऑफ रूट 5
याचा वर्ग 5 आणि स्क्वेअर रूट ऑफ रूट 3 त्याचा वर्ग त्याला 3. वजाबाकी केली. पुढच्या पायरीला रूट 5 प्लस रूट 3 अपॉन 2. अशा प्रकारे आपण छेदाचं काय केलं, रॅशनलायझेशन केलं. म्हणजेच या पद्धतीनं आपण काय करतो, रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर यावरची उदाहरणं या ठिकाणी सोडवू शकतो. पुस्तकात बरीचशी उदाहरणं आहेत तुमच्या, ही उदाहरणं तुम्ही या ठिकाणी सोडवू शकता. म्हणजे पुस्तकाबाहेर सुद्धा तुम्ही उदाहरणं तयार करू शकता. उदाहरणार्थ या ठिकाणी मी माझ्या स्वतःचं एक उदाहरण या ठिकाणी तुम्हाला तयार करून सोडवून दाखवतो. समजा 2 अपॉन 2 रूट 3 प्लस 2 असा एक या ठिकाणी उदाहरण घेतलंय मी. तर याचं आपल्याला रॅशनलायझेशन करायचं आहे. हे पुस्तकातलं उदाहरण नाही, मी माझ्या स्वतःचं उदाहरण घेतलं आहे मुलांना. बघा याचंही आपल्याला रॅशनलायझेशन कसं करता येईल. तर अंशाला आणि छेदाला कॉन्झिगेटिव्ह पेअर पहिल्यांदा आपण या ठिकाणी शोधू. कॉन्झिगेटिव्ह पेअर थोडक्यात लिहितो मी, ऑफ 2 रूट 3 प्लस 2 इज काय येईल, तर 2 रूट 3 मायनस 2. ह्या कॉन्झिगेटिव्ह पेअरनं आपल्याला गुणायचं आहे अंशाला छेदाला. दिलेली संख्या पुन्हा एकदा लिहितो मी, 2 अपॉन 2 रूट 3 प्लस 2 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड इन स्क्वेअर रूट 2 अपॉन रूट 3 मायनस 2 अपॉन इन फर्स्ट ब्रॅकेट 2 रूट 3 प्लस 2 मल्टिप्लाइड 2 रूट 3 मायनस 2. अंशाला आणि छेदाला आपण कशानं गुणले, कॉन्झिगेटिव्ह पेअरनं गुणले, लक्षात ठेवा. पुढच्या पायरीला आपण गुणाकार करूया. 2 न गुणलं तर काय मिळणार, 4 रूट 3 मायनस 4 अपॉन इन ब्रॅकेट 2 रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. लक्षात घ्या, डायरेक्ट मी या ठिकाणी स्क्वेअरिंग केले. आता बघूया, 4 रूट 3 प्लस मायनस 4 अपॉन 2चा वर्ग 4 वर्गमुळात 3चा वर्ग 3 मायनस 2चा वर्ग 4 येईल, इज इक्वल टू 4 रूट 3 मायनस 4 अपॉन 12 मायनस 4. दोघांचा गुणाकार किती आला, 12. लास्ट स्टेप आपल्याला काय मिळेल, 4 रूट 3 मायनस 4 अपॉन 8. वजाबाकी केली, 8 मिळाली. अशा प्रकारे आपण छेद जो आहे तो काय केला, रॅशनलाइज केला. या पद्धतीनं तुम्ही ही उदाहरणं सोडवू शकता. मुलांना 2.4 हा अभ्यास तुम्ही सोडवायचा आहे. पुढच्या तासाला आपण या ठिकाणी एक छोटासा मुद्दा अभ्यासणार आहोत. इथं थांबणार आहोत. धन्यवाद.